घेतले ते हॅट्रिक मध्ये ते माघार आहे त्यांनी घेतलेले, येणाऱ्या काळात देखील माघार घेतील असं देखील अनेक पक्षांकडून म्हणलं जात आहे. कशामध्ये माघार घेतलं? निवडणुकीमध्ये माघार घेतलेले आहे, उमेदवार देतात, उमेदवार आहेत ते परत मागे घेतात, अशी माघार घेण्यामध्ये त्यांची हॅट्रिक झालेली आहे. हे मुळामध्ये काय आहे की याच्या पूर्वीच्या ज्या विधान परिषदा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसच्या अंतर्गत घटनांमुळे त्यांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत आणि त्याच्यामुळे विधान परिषदेचं जे मतदान आहे ते राज्यसभेसारखं जोपर्यंत खुलं मतदान होत नाही की उघडपणे दाखवलं जाईल प्रतोदाला आणि मतदान करावं लागेल, तर याबद्दल जोपर्यंत हे मतदान गुप्त आहे तोपर्यंत हे असे सगळे प्रकार चालू राहतात. पण काँग्रेसला माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेने आणि त्याचबरोबर शरदराव पवार यांनी विनंती केल्यानुसार त्यांनी ती माघार घेतलेली आहे. त्यांच्या अंतर्गतचा प्रश्न आहे, पण ही निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आज असं चित्र दिसते की 4 तारखेला ती बिनविरोध जाहीर होईल. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे आहे ते चांगलं राहील असं मला वाटतं आणि या दृष्टीने काँग्रेसने जो घेतलेला निर्णय आहे तो त्यांना माघारीची प्रॅक्टिस पुढच्या भविष्यामध्ये फार उपयोगी ठरेल. परंतु या विषयावरून संजय राऊत बोलतात की आता त्यांनी जो पाठिंबा दिला तो फक्त आम्ही विधान परिषदेपुरतच बोललेला आहे, राज्यसभेचा आपण नंतर बघू. कसं बघताय विधानाकडे? पुन्हा एकदा कुठेतरी त्यांना सूचक करायचं आहे का? कारण येणाऱ्या काळामध्ये संजय राऊतांची देखील खासदारी ती संपते आणि त्यानंतर पुन्हा जी पुढची टर्म आहे ती राष्ट्रवादीची आहे. त्या वाटतं दावा राष्ट्रवादी त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि यामुळे असं विधान मला असं वाटतं तो संपूर्णपणे मवियाच्या अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य होणार नाही आहे. आणि दुसरं असं आहे की पक्षाचे नेते ठरवत असतात कोणाला उमेदवारी द्यायची, त्यामुळे ही उमेदवारी ह्याची आणि त्याची अशी नसते, याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवावी असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे. काही सुप्रिया सुळे या ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्या आहे. मिसिंग लिंकच्या उद्घाटनामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा जाम झालेला आहे असं त्या ठिकाणी दिसण्यात आलं. कसं बघताय ट्रॅफिक जामकडे? ट्रॅफिक जाम सगळ्यांच्याच मिरवणुकांच्यामुळे कधी ना कधी झालेला असतो. बारामतीमध्ये तर अनेक वर्ष अशी स्थिती होती की ट्रॅफिक नसला तरी ट्रॅफिक जाम होत होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की सुप्रियाताईंनी आता एक पाऊल मी वाचलं त्यांचं वृत्तपत्रामध्ये की पवारांच्या विरुद्ध पवार लढणार नाही, म्हणजे राजकारणात ट्रॅफिक जाममधून त्यांनी मार्ग काढला की नाही बरोबर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं. अमरावतीचा एक विषय आहे. अमरावतीच्या एका लग्नपत्रिकामध्ये टिपू सुलतानचं उदात्तीकरण करणारे जे पत्रिका आहेत त्या वाटण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा कुठेतरी उदात्तीकरणाचा विषय आहे तो पुढे येतोय का, कसं बघताय? काय झालंय एका राजकीय पक्षाने, मला असं वाटतं MIMने सातत्याने टिपू सुलतानला स्वतःचं दैवत मानल्यासारखं ते दाखवतात आणि त्याच्यामुळे काही जे अज्ञानी लोक आहेत ज्यांना टिपू सुलताननी कशा प्रकारे दुसऱ्याचा धर्म बदलण्यासाठी हिंदूंवर आक्रमण केलं याची जाणीव नाहीये, ते लोक एका संस्कृतीचा राजा म्हणून फक्त त्याच्याकडे पाहतात. तर मला असं वाटतं की त्यांनी कुठेतरी स्वतःचा गैरसमज दूर करावा आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण त्यांनी करू नये. हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रश्न नाहीये, तर आपल्या देशामध्ये अन्याय अत्याचार करून धर्म बदलवण्याची जर का परंपरा चुकीची काही असेल की जी राज्यघटनेमुळे त्याला रोक लागलेला आहे, महाराष्ट्रामध्ये धर्म स्वातंत्र्याच्या संदर्भातलं विधेयक आलेलं आहे, तर त्यांनी या गोष्टीचा विचार करून स्वतः संयम पाळला पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला लागेल. पुण्यातला एक प्रश्न आहे. पुण्यामध्ये एक प्रदेश आहे ज्या ठिकाणी कोंढवा प्रदेश आहे, त्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कराची पाकिस्तान असा उल्लेख केलेला आणि हा व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल होतो. कोंढव्यामध्ये आम्हाला काही व्हिडिओवरती बघायचा प्रश्न नाही आहे. मी स्वतः 100 वेळेला कोंढव्यात गेलेली आहे. परंतु कोंढव्यामध्ये जसं काही मुस्लिम समाज राहतो तर सगळेच मुस्लिम समाज हा देशद्रोही आहे हे मी तर म्हणणार नाही. भारतीय जे लोक आहेत त्यांचं राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे हिंदुत्व आहे आणि त्यामुळे कोंढव्यामध्ये सुद्धा तिरंगा ध्वज फडकतो. कोंढव्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू लोक राहतात. कोंढव्यामध्ये जे मुस्लिम राहतात ते सगळेच जण काही पाकिस्तानचे समर्थक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. परंतु तिथे जर का देशविघातक काही गोष्टी चाललेल्या असतील किंवा ड्रग्ज असेल किंवा अजून काही चुकीच्या गोष्टींसाठी दबाव आणला जात असेल तर त्याच्याकडे जे राजकीय पक्ष त्याच्याबद्दल बोलत आहेत त्यांनी जरूर लक्ष वेधावं आणि त्या ठिकाणचे पोलीस आणि प्रशासन त्याची त्यांनी योग्य ती दखल घेतली पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, काँग्रेसचे तिसरे परप्रांतीय आहेत जे महाराष्ट्रात राहतात त्यांना अजूनही मराठी बोलता येत नाहीये. हिंदी मराठी हा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यामध्ये राजकीय भूमिका आणि राजकीय प्रतिक्रिया देखील देतात. राज ठाकरे म्हणतात की या ठिकाणी आम्ही जर कोणाला मराठी येत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने मराठी शिकू. कसं बघता या विधानाकडे आणि त्याच्या भूमिकेकडे? मुळामध्ये पहिली तर गोष्ट की आमचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांनी जो मुद्दा मांडला तो अंमळनेर इथे साहित्य संमेलन झालं होतं, त्यावेळेला एक कोर्ट झालं होतं अभिरूप न्यायालय मराठीसाठी आणि त्यावेळेला सन्माननीय मृदुला भाटकर
या न्यायाधीश म्हणून काम करत होते आणि मी सरकारची वकील म्हणून भूमिका घेतलेली होती. त्यावेळेला त्यांनी निवाडा देत असताना सांगितलं होतं भाटकर ताईंनी की प्रत्येकाने स्वतः रिक्षावाल्यांशी दुकानदारांशी मराठीत बोलणं सुरू करा. आणि मग त्याचं पुढचं पाऊल जे आहे त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांना सुद्धा तसं बंधन आणलेलं आहे. खरं तर ही एक मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेमध्ये काही लोकांना आवश्यकताच वाटत नाही की जसं ते दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्यांच्या भाषेत बोलतात तर त्यांची मनापासून अशी समजूत आहे की मुंबईमध्ये कुठली भाषा चालते. तर मुळामध्ये मुंबईची महाराष्ट्राची भाषा मराठी आहे ही माहिती जी आहे ती आपल्या जनतेच्या मधून सगळीकडे पोचणं जसं गरजेचं आहे तसं मराठीबद्दल हीन प्रवृत्ती वाटणं. मला आठवते की अगदी या दक्षिण मुंबईतल्या काही दुकानात गेल्यावर मराठीत बोललं जात नाही. ते आपल्याला हिंदीत प्रश्न विचारतात, काही वेळेला गुजरातीत बोलतात. ठीक आहे, गुजरातीत ते बोलू शकतात, पण आलेला कस्टमर, आलेला ग्राहक हा मराठी असू शकतो असंच त्यांना वाटत नाही त्यांच्या उच्चभ्रू दुकानांमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की गोरगरीब जनतेची ही मराठी जी भाषा आहे याचं कारण असं आहे की त्याला प्रतिष्ठा नाही आहे मराठी भाषेला, म्हणून ते मराठी भाषा विसरतात. आणि तेच आपण बघतो की परदेशामध्ये अनेक देशांमध्ये मराठी ग्राहक जसे श्रीमंत यायला लागले तसं लोक तिकडचे हिंदी शिकायला लागले. तसंच आपल्याकडे सुद्धा मराठी समाजाला, मराठी विचाराला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला, मराठी लोकांच्या राज्याबद्दल जेवढी प्रतिष्ठा लोकांच्या मनात निर्माण होईल तेवढं लोक मराठी बोलायला लागतील. आणि म्हणून कोण काय शिकवतंय, कोण काय शिकवणार आहे त्याच्या संदर्भात मला कुठलंही भाष्य करायचं याच्यासाठी नाही आहे की एका TRP पुरतं बरेचशे लोक काही बोलत असतात गोष्टी. आणि म्हणून आज आपण राज्य सरकार म्हणून जे मराठीचा आग्रह धरतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य केलेली आहे, परंतु प्रगतीचा रथ पुढे चाललेला आहे. आणि मिसिंग लिंकच्या मार्फत आज मुंबई पुण्याचा द्रुतगती मार्गाच्या मधला वेळ कमी झालेला आहे, सुरक्षितता वाढवायचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे ज्या वेळेला 95ला शिवसेना भाजपचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जो द्रुतगती मार्ग झाला त्याच्यामधून पुणे आणि मुंबई जवळ आलं, महाराष्ट्र जवळ यायचा मार्ग समृद्धी मार्गातून आला. तसं आता मिसिंग लिंकमुळे लोकांचं औद्योगिक एक शहर हे पुणे आणि मुंबई या दोन्ही जोडलं जाण्याचा एक मार्ग खुला झालेला आहे. आणि यासाठी खास ज्यांनी परिश्रम घेतले, विशेष लक्ष दिलं ते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून त्याचं उद्घाटन होत आहे. मी शासनाचं मनापासून अभिनंदन करते. परंतु याच माझा आता आहे तुम्ही सुरू करा. आज 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, त्यानिमित्ताने इथे हुतात्मा स्मारक या ठिकाणी मी दर्शन घेतलेलं आहे. कालच माननीय एकनाथजी शिंदे यांनी माझ्यावर परत एकदा विधान परिषदेची जबाबदारी टाकलेली आहे. आणि या महाराष्ट्राची फार मोठी परंपरा आहे की संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आणि आजही आपण चित्र पाहतोय की जनतेच्या मनामध्ये याबद्दलची जी भावना जागृत आहे, ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सगळ्यांना मी शिवसेनेच्या वतीने नतमस्तक होते. त्याचबरोबर विधान परिषदेची आमदार आणि उपसभापती या नात्यांनी त्यांना मी अभिवादन केलेलं आहे. आणि शिवसेनेचे आमचे सगळे दक्षिण मुंबईतले पदाधिकारी श्री दिलीप नाईक, नीलम पवार, तसंच युवाचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे इकडे उपस्थित आहेत. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी असं सेनापती बापट यांचं वाक्य म्हणायचे, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा हा जो आधार भारताला आहे ते भारत एकात्मता राहण्याच्या दृष्टिकोनातून कायम राहावा या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध आहोत. आपण पाहिलं की नाशिक इथे महिलांच्या शोषणाचं कारखान्यांच्या मध्ये, कंपनींच्या मध्ये त्याला संरक्षण देणाऱ्या सुद्धा काही अपप्रवृत्ती दिसलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा अशा काही घटना झालेल्या आहेत. परतवाडा इथेही काही घटना समोर आलेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की अजून मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीमध्ये सामान्य जनतेचा सहभाग वाढावा या दृष्टिकोनातून बांधिलकी ठेवणं आवश्यक आहे. नक्कीच. आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय, परंतु